आम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहोत। कसं एखादा माणूस मेल्यानंतर जोपर्यंत डोळ्यासमोर आहे तोपर्यंत आपण त्याच्या बडाया करू, त्याच्याबद्दल चांगलं बोलू, वाईट बोलू, सगळं काही बोलता येईल, पण ज्यावेळेस माणूस आपल्यातून निघून जातो ना त्यावेळेस जे बोललं जातं ते असतं अंतिम सत्य। कारण त्याच्यानंतर त्याला कुणी बरोबर आहे का चूक आहे, हे माझ्याबद्दलचं विधान हे खरंच बरोबर आहे का चुकीचं आहे, किंवा हे मला टाळता येईल का, असा विचार करायला तो माणूस आपल्यात नसतो। म्हणून जे मेल्यानंतर जे मागे लोक बोलतात ना तेच वास्तव असतं। आणि मग आपण जगत असताना असं जगलं पाहिजे की मेल्यानंतर आपलं चांगलंच नाव निघालं। वाईट तर कोणाचं शक्यतो निघत नाही, कारण वाईटाची कोणी चर्चा करायला कोणी मोकळा राहिलेलाच नाही। काय एखादा माणूस आपल्यात येतो, आता तुम्ही आम्ही आलोय, जन्माला आलोय, एक विचार करा ना, आज हा अभंग घेण्यामागचं एकमेव कारण काय की आपल्या अगोदर अनेक जण आले आणि गेले, आपणही त्या मार्गाने मागे मागे चालूच आहोत। आपण काळाची एवढी पडेल बा केव्हा, कधी आपल्याला काळ हात करून आपल्या तोंडात घेईल आपल्याला माहित नाही। मग आपण जातोय ना तिकडं, मग जे पुढे गेलेले आहेत त्यांची काय गती झाली, कोण्या गतीला ते प्राप्त झाले याचा विचार तुम्ही आम्ही करावा, आणि ते कशामुळे प्राप्त झाले याचा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं। जगद्गुरु तुकोबा राय, मौली ज्ञानोबा राय, नामदेव राय, नाथ राय, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, चोखोबा राय, या सगळ्या संतांचं तुम्ही चरित्र जर वाचन केलं महाराज, तुम्ही जर विचार केला यांच्या चरित्राचा, तर तुम्हाला असं दिसून येईल की त्यांनी एक मार्ग जो धरला तो मार्ग त्यांनी कधीच सोडला नाही। आणि तो मार्ग कोणता होता महाराज? फक्त आणि फक्त नामस्मरणाचा मार्ग होता, भक्ती मार्गामध्ये चालत होता। मार्ग दावणी गेले आधी, दया निही संतती, आणि देण्याची पंथी चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही। बघा, तुम्हाला मला जीवनामध्ये जे काही संकट भोगावे लागतात, तुम्हाला मला जीवनामध्ये ज्या कष्टा खाव्या लागतात महाराज, ते कशामुळे खावे लागतात? कारण आपल्याला पुढे मार्ग दाखवून जे गेलेले आहे आपण त्या मार्गाने जात नाही म्हणून। मायबापानं लेकराला आपल्या जीवनामध्ये अनेक वेळोवेळी पावला पावलाला मार्गदर्शन करत असतात महाराज। आई वडील जे आई वडिलांच्या सांगण्यानुसार लेकरू वागतं महाराज, ते जीवनामध्ये यशाच्या शिखरावर 100% निश्चित पोहोचणार म्हणजे पोहोचणार, त्याला काही अपवादच नाही। पण जे आई वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपल्या मनाला जसं वाटेल तसं जो वागतो त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही। आणि तुम्ही कुठलंही उदाहरण घ्या, भूतकाळातलं घ्या, वर्तमान काळातलं घ्या, किंवा येणाऱ्या भविष्य काळामध्येही तुम्ही बघा, जे कोणी आपल्या आई वडिलांचं ऐकणार नाहीत, आपल्या मागच्यांचं थोरा मोठ्यांचं ऐकून चालणार नाही, त्यांचं वाटोळं हे 100% होणार आहे। आणि म्हणून आपल्या जीवाचं जर वाटोळं करायचं नसेल तर आपल्याला आपल्या मागच्यांनी सांगितलेलं, आपल्या वाडवडिलांनी सांगितलेलं ऐकावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही। आणि ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं? मग ज्यांनी जी काही कृती करून जे शाश्वत सुख मिळवलं अशा साधू संत महात्म्यांनी जे सांगितलंय ते जर ऐकलं तर आपल्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी जे काही उपदेश प्रकरणातले जेवढे काही अभंग आहेत महाराज, ते केवळ आणि केवळ अनुभवा आले अंगा, आणि ते या जगात स्वतः अनुभवले आणि मग तुम्हाला मला सांगितले। आणि त्यातला हा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सरळ सरळ स्पष्ट शब्दात सांगतात की बाबांनो, तुम्ही जन्माला आला ना तर एक करा, तो देव आपलासा करून घ्या, त्याच्याशिवाय दुसरं काहीही करण्यामध्ये आपलं आयुष्य वाया घालवू नका। जर आपण देव आपला नाही केला आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण जर करत राहिलो तर आपलं आयुष्य वायाच जातं महाराज। नाही तरी गेला वाया, नाही तरी गेला